कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मस्त खमंग वास येतोय, छान झाली भाजी, पण मीठ घातलंयस का? हो घातलंय। बेस्ट। मी एक काम करतो, मी आपल्याला चहा करतो। अरे ऐक एक मिनिट, आत्ताच प्यायलो ना आपण चहा? हा मग परत? तुला आवडतो की पण? हो म्हणजे मला तर चहा आवडतो, म्हणजे मी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र तू उठवलं आणि मला चहा विचारला तर मी लगेच पिणार, एवढा आवडतो। माहितीये मला, आयुष्यात अशी एकमेव गोष्ट आहे जी गोड आहे आणि तुला आवडते, नाही तर सतत तिखट खात असते, तेल मसाला लसूण। ऐक ना, अजून एक गोड गोष्ट आहे जी मला आवडते। कोणते? तू लाजतोय ना? काय उगाच। तू का रडतीये? नाही मी रडत नाहीये, ते कांदा चिरते ना। एक काम कर, तू राहू दे, हं? मला दे, मी चिरतो। ऐक ना, तुला नाही जमणार आहे, नको अगं मी करू हे जगात सगळं। सगळ्यात बेस्ट कांदा चिरू शकतो, अरे थांब। कोणी सांगितलं तुला? तू नको करू, नाही जमणार आहे तुला। चिरू शकतो मी। झेपतोय का? हा चिरतय, आय मीन ऐक ना, नाही जमत आहे, डोळे बघ तुझे, तू इकडे जा रे। तू ऐक ना, तू जमतंय, इकडे दे जमतंय मला। मला। तुला थांब, लागलं ना, ऐक, मला तुला जमतंय। लागलं तर सीताही ओरडतील मला। तू दे इकडे, चल। अरे यार, मग मला तुला मदत करायची आहे, सो मी काहीतरी करणार आहे। पण आता काय करू? गप्प बस, तू काही करू नको। मी पोळ्या करतो। अरे देवा, ऐक ना, हे सगळं नको करू, तू माझं ऐक ना। मी पोळ्या करतो, थांब जरा तू। माझं ऐकून घे ना तू। मी आधी करून दाखवल्या, तू एक काम करतो, कांदा बाजूला घे जरा, अरे यार, म्हणजे मला जरा दिसेल, मी पोळ्या करताना मला दिसेल। ऐक ना, नको ना करू, मला माहिती तुला येतात, तू तेव्हा चांगलं केलं होतं, म्हणजे नकाशीच केले होते पण चांगले झाले होत्या पोळ्या, मला माहिती आहे, पण आता मी करीन ना, नको करू, दे इकडे। ते काय केले? जमलं नाहीये। ऐक ना, नको ना करू, ऐक, तुला मला मदत करायची की नाही? हा। मग एक काम कर, आपण हनीमून वरून आलो ना, तेव्हाच्या बॅग तशाच पडल्यात, आपण त्या रिकामेही नाही केले, त्यात कपडे असतील, काही पेपर्स असतील, तर सगळं काढ आणि ठेवून दे ना, तेवढी मदत कर, जा बरं। पण तू तेव्हा म्हंटली होतीस की मी काय म्हंटल होतं? तू काय मी? अगं तू म्हंटली होतीस ना, तुझं काय चाललंय? ऐक तू म्हंटली काय म्हंटल होतं? काय तुझं काय चाललंय, तुम्हाला सांगशील? काय होत? काही होत नाही। ते पीठ लागलंय केवढं, शी। काय रे आशू, काय करतोयस? काय मी भांडी शिवायला मदत करतोय। मी कधीपासून सांगते नको करू, मी करीन माझं, तरी मागे मागे करतोय। ती सांगतेय ना, मग जा की, करेल ती आपलं। जातोच आहे मी, तेच हा, तू जा, ते सांगितलं ना तुला, बॅगेचं काम करते। तेच करतो, बॅगेचं काम। आलोच ना आई। काय करत होता आशू? काही नाही, मध्ये मध्ये लुडबुड करत होता, मी करत होते काम, म्हंटल नको करू तरी। लुडबुड काय म्हणतेस? तू लकी आहेस, माझा मुलगा तुझी मदत करत होता। खरं तर तुला कौतुक वाटायला पाहिजे। कौतुकाचं काय, माझं तर प्रेम आहे त्याच्यावर। आशू सतत शिवाच्या मागे पुढे करत असतो, नेमकं काय चाललंय याच्या मनात? शिवाने केलेल्या प्रपोजचं उत्तर तो द्यायचं नसेल ना त्याला? आता असा डोक्याला हात लावून काही होणार आहे का? कावेरी ताई, मला ना काही सुचतच नाही। चंदन, अरे तू दिव्याला सोडून आलाच कशाला? तुला माहितीये ती स्वतःहून येणार नाही। मला पहिल्यापासूनच माहित होतं
की त्या मुलीचं फक्त पैशांवर प्रेम आहे. बरं झालं सोडून आलास, आता सुखाने जगशील. हे तुला काय कळतं रे? तुझं वय किती, तू बोलतो किती? हा? अरे लहान असलो तरी त्या मुलीला ओळखलंय मी, आणि तुला अजून कळतच नाहीये. बसलायस मजनून या दामू सारखा. माझं नाव घ्यायचं ना, माझा विषय वेगळा आहे. अरे हा वाचला तरी, लग्नाच्या आधीच ह्याची शारदा गेली. अरे गप्प बस हा. असा बाहेर नेऊन मातीत लोळवीन मोडवीन ना, 10 आंघोळ केलं तरी कोणी ओळखणार नाही तुला. रे काय चाललंय तुमचं? एकतरी ते डोकं उठलंय माझं आणि तुम्ही आपलं काहीतरी. अरे काय चुकीचं बोलतोय मी? किती त्रास दिला तिने आम्हाला, तुलाही किती त्रास दिला, तरी तू अजून तिचाच विचार करतोयस. ए छोटू, चंदन, त्याचं वय आणि उंची याला तो जे काय बोलते ते शोभत नाहीये, पण तो काय बोलतोय ते बरोबर आहे. पण माझं तिच्यावर प्रेम होतं. मग माझ्या प्रेमाचं काय? तू म्हणाला शिरीनला घेऊन येतो, काय केलं? हा, अहो काय तुमचं चाललंय? माझं प्रेम, माझं प्रेम, माझं प्रेम. माझी बायको तिकडे तिच्या माहेरी जाऊन बसली. ती परत इकडे येईल की नाही मला माहित नाही. मला तिकडे जाता येईल का नाही तेही माहित नाही. आणि तुमचं आपलं काय माझं प्रेम, माझं प्रेम, माझं प्रेम. वय झालंय आता तुमचं. जरा थोडं समजून घ्या ना, काय बोलताय अण्णा? तुला जर एवढी माझी पडलेली नसेल ना तर जातो मी. म्हणतात ना, घरात सरो आणि वैद्य मरो. जातो, काही पडलेलं नाही तुला. वा वा, जा तुम्ही जा. ए बाबा तूही जा, ताई तूही जा. मी बसतो, मरतो इथे एकटाच. चंदन शांत हो. अरे बरोबर बोलतायत ते. आणि आमच्यावर कशाला चिडतोय? आम्ही तर तुला मदतच केली ना. ह्यात सगळी चूक ना तुझ्या त्या बायकोची आहे फक्त. हा रे छोटू, मला किंमत नाही आपली. चल जाऊया आपण. चल. हा मी निघतो. काय चाललंय? हे बघा, हे बघा, मला पूर्णतः मान्य आहे. चंदन, हा, मदतीचं सोड रे, मदतीचं सोड. अहो असं कसं सोडू अण्णा? नाही 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 दामू अण्णा, तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, ती करू शकली नसती? एकदा यावंसं नाही वाटलं तिला माझ्यासाठी? अरे ती अहो एक मिनिट दामू अण्णा, दिव्याने माझं कधीच काही ऐकलं नाही. तुम्ही तरी एकदा ऐकून घ्या. दामू अण्णा येतंय रे, सगळं ऐकायला येतंय. अहो काय आली अण्णा, तुम्ही ना मला खरंच बोलू नका. तुम्हाला माहितीये का, तुम्ही होतात म्हणून गावामध्ये ती एवढी राबली, एवढी कामं शिकली. नाही तर काही केलं नसतं तिने. नाहीतर तिकडे त्या वस्तीत कधी इकडची गाडी तिकडे उचलून नाही ठेवली त्या बयानं. आणि मी काय काय नाही केलं त्या दिव्यासाठी. खिशात दमडी नसताना तिला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो, फिरायला घेऊन गेलो, माझ्या लायकीपेक्षा जास्तीचे गिफ्ट आणून तिला दिले, आणि तिने काय केलं? बंद कर, सोडून देतो विषय. अहो कसा सोडून देऊ अण्णा? सोडून द्यायला काय त्या धोतर? सोडून दे म्हणे. विषय सोडण्यासारखं नाहीच आहे. चंद्या, तू आधीच सगळं तिला सांगायला पाहिजे होतं. तू काही बड्या बापाचा मुलगा नाहीयेस ना. तुझा बिझनेस आहे, तू तर फट्याल कंगाल आहेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.